श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा याविषयी आपल्याला आज थोडंसं डिस्कस करायचं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी माझ्याकडे जी माहिती आहे रक्षाबंधनविषयी ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ऑलरेडी पौर्णिमा चालू झालेली आहे मित्रांनो. पौर्णिमा आज सकाळी 9:08 चालू झाली आणि ती उद्या सकाळी 9:47 असणार आहे. आणि आज नारळी पौर्णिमा आहे, उद्या रक्षाबंधन आपल्याला साजरं करायचे. तर त्याबद्दल आता बघा, आजची पौर्णिमा असल्यामुळे आपण पौर्णिमेच्या ज्या काही सेवा करतो, जसं आपण सत्यनारायण दर महिन्याचं जे आपण सत्यनारायण घालतो ते, पुन्हा आणखी पौर्णिमेला आपल्याला खूप चांगली संधी असते आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची. इतर दिवसात जर का आपल्याला नसेल जमत तर आपण पौर्णिमेला कुलदेवीची सेवा करतो. आता कुलदेवीच्या सेवेमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, कुमकुमार्चन करणे, ओटी भरणे, खूप आणखीन आपल्याकडे जर का वेळ असेल आणि आपली इच्छा असेल, प्रबळ इच्छा असेल, तर आपण दुर्गा सप्तशती पाठाचे पठण, थोडक्यात दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो. ह्या आपल्या कुलदेवीच्या सेवा आहेत. तर आजची जी पौर्णिमा आहे, पौर्णिमा आज पण आहे आणि पौर्णिमा उद्या पण आहे. तर उद्या रक्षाबंधन असल्या कारणाने आणखीन एक गोष्ट आहे उद्या. पण जर उद्या रक्षाबंधन असल्यामुळे आपण आजच, गुरुवारच्या दिवशीच आपल्याला पौर्णिमेच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपण आजच केल्या पाहिजे. जर आपल्याकडे आज वेळ असेल तर आपण आजच केल्या पाहिजेत, आणि जर आज वेळ नसेल तर आपण उद्या करू शकतो. पण शक्यतो उद्या खूप कमी वेळ भेटणार आहे आपल्याला, कारण की उद्या रक्षाबंधन पण आहे आणि उद्या एक असं स्पेशल असं एक व्रत आहे जे वर्षातून एकदा येतं. त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण त्याआधी पौर्णिमेच्या ज्या आपल्या सेवा आहेत, सत्यनारायण जे आपण महिन्यातनं एकदा करतो, दर महिन्याचं जे आपलं सत्यनारायण आहे, पुन्हा आणखी कुलदेवीची सेवा. तर यापैकी जर का आपल्याला कुलदेवीची सेवा आणि पौर्णिमेचं सत्यनारायण जर आपल्याला दोन्ही करायचं असेल तर आपल्याला ज्या काही आपल्या कुलदेवीच्या सेवा आहेत त्या आपण पूर्ण दिवसभरात, म्हणजे आज 27 तारीख, आज दिवसभरात आपण केव्हाही करू शकतो. आणि खरं तर उद्याही करू शकतो, पण उद्या रक्षाबंधन असल्यामुळे कदाचित कोणाला वेळ भेटतो, कोणाला नाही. पण जर का सेवा करायच्याच असतील तर आपण आज दिवसभरामध्ये दुर्गा सप्तशती पाठाचे पठण, कुमकुमार्चन, आपले कुलस्वामिनीचे आणखी इतर सेवा या सगळ्या आपण आज करू शकतो. कारण जे सत्यनारायण आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण प्रदोष काळामध्ये करतो. जे आपल्याला महिन्याचं सत्यनारायण करायचं जर असेल तर तुम्ही दिवसभरात आपल्या कुलदेवीची सेवा करून घेऊ शकता. आणि संध्याकाळी जे आहे प्रदोष काळामध्ये आपल्याला जे सत्यनारायण घालायचे ते आपण करू शकतो. हे झालं गुरुवारच्या आपल्या सेवेचं. त्यानंतर आपल्याला उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. दोन गोष्टी आहेत, कारण की उद्या एक तर रक्षाबंधन आहे आणि दुसरी गोष्ट उद्या आहे वर्षातून एकदा येणारं वरदलक्ष्मी व्रत. वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून फक्त एकदाच येतं. उद्याचा फक्त एकच दिवस असा आहे ज्यात आपण माता लक्ष्मीची वरदलक्ष्मी हे व्रत करून आपण आपल्याला ज्या काही संकल्पयुक्त सेवा करू शकतो. खूप महत्त्वाचं असं आणि प्रभावी असं हे व्रत आहे मित्रांनो. तर वरदलक्ष्मी व्रत उद्याचं असल्यामुळे ज्या काही आपल्या इतर सेवा आहेत त्या आपण आज करू शकतो. आणि आपल्याला उद्या वरदलक्ष्मीचं व्रतसुद्धा करायला वेळ भेटेल आणि रक्षाबंधनसुद्धा आहे. त्यामुळे ज्या काही पौर्णिमेच्या सेवा आहेत त्या आपण आज करू शकतो. आणि उद्या वरदलक्ष्मीचा व्रत असल्यामुळे आपण उद्याचा पूर्ण दिवस आपल्याला माता लक्ष्मीला द्यायचा आहे. तर दुसरी गोष्ट आणखी, राहुकाल, रक्षाबंधन राखी बांधण्यासाठी जो आपल्याला राहुकाल पाळायचा आहे तो राहुकाल आहे सकाळी 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंत. 10 ते 12 या पिरियडमध्ये असणार आहे राहुकाळ. जर का तुम्ही मुहूर्त वगैरे पाळत नसाल तर तुम्ही आपल्याला सगळ्यांना नक्कीच 10 ते 12चा हा जो पिरियड आहे हा आपण नक्कीच पाळायला पाहिजे. कारण की राहुकालामध्ये आपण कोणतंही शुभकार्य करत नाही.
12च्या नंतर जर का आपल्याला कोणत्याही मुहूर्ताची गरज वाटत नसेल तर आपण दिवसभरात कधीही रक्षाबंधन करू शकतो, परंतु आपल्याला 10 ते 12चा हा वेळ नक्कीच पाळायचा आहे, कारण की हा राहुकालचा वेळ आहे. राहुकालात आपण कोणतंही शुभकार्य करत नाही. आणखी दुसरी गोष्ट, जर का आपल्याला मुहूर्तावरतीच राखी बांधायची असेल तर इथे दिवसभरामधून हे जे 3 मुहूर्त आहेत, हे 3 मुहूर्त बघा. पहिला मुहूर्त आहे सकाळी 5:45 पासून चालू होतो आहे, तो सकाळी 9:45 म्हणजे 9:45 9:45 ते 9:45चा पहिला मुहूर्त आहे. दुपारी 2:45 ते 4:15 2:45 ते 4:15 हा दुपारचा मुहूर्त आहे. आणि संध्याकाळी 6:30 ते 9:15 हा तिसरा मुहूर्त आहे. जर का आपल्याला मुहूर्तावरतीच रक्षाबंधन करायचे असेल तर हे 3 मुहूर्त आहेत. या 3 मुहूर्तात आपण राखी बांधू शकतो. जर आपण मुहूर्त वगैरे पाळणं गरजेचं नसेल समजत तर आपण 12च्या नंतर दिवसभरात कधीही रक्षाबंधन करू शकतो. तर मित्रांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.